सहज या गावावरून चाललो होतो, पाहतो तर काय, झाडाला पान नाही, माणसाला कान नाही आणि तुम्हाला भान नाही. म्हणून म्हणलं जावं आणि या ठिकाणी होरा सांगावा, मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका जी माय बाप. मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका जी माय बाप. होरा ऐका जी माय बाप, होरा ऐका जी माय बाप. मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका जी माय बाप. ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे आज आपल्या समवेत आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज माळशिरस मुक्कामी आहे. पुरंदवडे या ठिकाणी आहोत. त्या ठिकाणी पहिलं माऊलींच्या सोहळ्यातील गोल रिंगण रंगणार आहे. डॉक्टर भावार्थ देखणे आपल्या समवेत आहेत, प्रमुख विश्वस्त आहेत. सर, सोहळ्याला आज 13 दिवस झालेले आहेत. कशा पद्धतीने सोहळा सुरू आहे? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा हा वारी सोहळा म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं एक सांस्कृतिक वैभव आहे. या दृष्टिकोनातून लक्षावधी वारकरी ज्ञानोबा तुकाराम असा गजर करत पांडुरंगाला भेटायला पायी आळंदीवरनं निघतात, देहूवरनं निघतात, त्या क्षेत्रातल्या पालख्या निघतात आणि पंढरपूरला येऊन भेटतात. आता 13-14 दिवस झालेले आहेत आणि 2 ते 3 दिवसामध्ये सगळ्यांना पांडुरंगाची भेट होणार आहे. या दृष्टिकोनातून सगळं जे प्रशासन आहे, म्हणजे अगदी तहसीलदारांपासून ते कलेक्टरांपर्यंत आणि इकडे पोलीस PI पासनं ते SP साहेबांपर्यंत सगळं प्रशासन हे खऱ्या अर्थाने दिवसरात्र एक करून या ठिकाणी सोहळा शांतपणे पार पडावा आणि सुसूत्रता या सोहळ्यात यावी यासाठी प्रयत्न करते. त्याचबरोबर ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी जे कार्यालय आहे त्याचे सगळे कर्मचारी आहेत, ते सुद्धा खूप मेहनत घेऊन दिवसाची रात्र करून खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी खूप मेहनत घेत आहेत. आणि जे काही वारकऱ्यांना सोयीसुविधा, त्यामध्ये वैद्यकीय सोयीसुविधा असेल किंवा प्रशासकीय काही गोष्टी असतात, बाबी असतात, त्या पूर्ण कराव्या लागतात. त्याचबरोबर या ठिकाणी पोलिसांचं जे सिक्युरिटी आहे ती असेल, या दृष्टिकोनातून सगळ्या प्रशासनाने आत्तापर्यंत चांगली साथ दिलेली आहे. थोडं ट्रॅफिक जास्ती आहे आणि गाड्याही यावर्षी जास्ती आहेत. त्याचबरोबर आळंदीला अनेक लोकांना पूर आल्यामुळे येता आलं नव्हतं, त्यामुळे अनेक लोक पुढे जॉईन झाले आणि सोलापूर जिल्ह्यातून प्रामुख्याने सगळ्या दिंड्या या सोलापूर जिल्ह्यात येत असतात. त्यामुळे या ठिकाणी नक्कीच वारकऱ्यांची संख्या वाढते. त्या दृष्टिकोनातून प्रशासनाने काही जास्त उपाययोजना कराव्यात असं आम्ही आवाहन त्यांना केलेलं आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद ते आत्ता तरी देत आहेत. कोणती प्रमुख मागणी असेल? अनेक सूचना जरी असतील तरी त्यातली प्रमुख मागणी काय असेल? प्रमुख मागणीमध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे हे जे ट्रक आहेत दिंड्यांचे, हे दिंड्यांचे ट्रक म्हणजे पालखी सोहळा याच्याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं जातंच, पण हे जे दिंड्यांचे ट्रक आहेत त्याच्यामध्ये दिंड्यांचे तंबू असतात, नंतर जेवायचं सामान असतं सगळ्यांचं. त्या दृष्टिकोनातून ते आधी पाठवावे लागतात. ते जर का नाही पोचले तर वारकऱ्यांची खूप मोठी गैरसोय होऊ शकते. त्यांना आम्ही अशी सूचना केलेली आहे की काही झालं तरी पहिल्यांदा दिंड्यांचे जे ट्रक आहेत ज्याच्यामध्ये खाद्यपदार्थ आहेत, त्याच्यामध्ये त्यांचे तंबू आहेत, ज्याच्यामध्ये बाकीचे सगळे त्यांचं सामान आहे, ते पहिलं पुढे जाऊ दे, जेणेकरून सोहळा आपल्या हातात असतो. सोहळा आम्ही बरोबर आणू, पण हे पुढे गेले तर ते तंबू टाकून ते सगळं नीटनेटकं करून मग वारकऱ्यांची ती सोय होईल. कारण वारकरी चालत आल्यानंतर त्याला तिष्ठत उभं करणं हे योग्य होत नाही, त्याला त्रास होतो. त्यामुळे आधी जर का तंबू वगैरे लागले असतील तर ते चांगल्या पद्धतीने त्याला तिथे विसावता येतं. खरं तर तुम्ही प्रमुख विश्वस्त ही जरी देखण्यांची आत्ता जरी ओळख असेल तरी पूर्वीची ओळख ही भारूड म्हणून आहे. तर या वारी सोहळ्यामध्ये भारुडाचं महत्त्व काय? आणि आपण प्रख्यात आहात, केंद्र सरकारचा पुरस्कार देखील मिळालेला आहे, त्याबद्दल तुमचं खरंच अभिनंदन. पण या भारुडाविषयी आम्हाला काय सांगा? खऱ्या अर्थाने भारुडाची परंपरा आमच्या घरात फार म्हणजे 3 पिढ्यांपासूनची आहे आणि माझे वडील गुरुवारी डॉक्टर रामचंद्र देखणे सर यांचं नाव घेतल्याशिवाय भारूड महाराष्ट्रामध्ये त्याला पूर्णत्व येऊ शकत नाही. त्या दृष्टिकोनातून ज्ञानदेवांच्या आधीपासनं या समाजाला काहीतरी सांगणारा, शिकवणारा आणि जाता जाता प्रबोधन करणारा असा एक वर्ग होऊन गेला. त्यामध्ये वाघ्या, मुरळी, भराडी, गोंधळी, भालदार, चोपदार, कोलाटी, फकीर, मानभाव, दरवेशी, पांगळा, पिंगळा, आंधळा, भैरा, भट, बटीण, सरोदा, भांड अशा सगळ्या लोकभूमिका या गावगाड्यामध्ये येत होत्या. लोकांशी बोलीभाषेमध्ये संवाद साधत होत्या आणि त्या दृष्टिकोनातून आध्यात्मिक प्रबोधनही घडवत होत्या. संतांनी या लोकभूमिकांना अचूक हेरलं आणि त्याच्यामध्ये रूपकात्मक पद्धतीने अध्यात्म विचारांची मांडणी केली आणि खऱ्या अर्थाने या लोकभूमिकांनाच प्रवक्ता बनवलं
आणि भारुडांची निर्मिती या महाराष्ट्रामध्ये झाली. भारुडाची निर्मिती आद्य कोणी केली असेल तर ती संत ज्ञानदेवांनी केली आणि त्याच्यानंतर नाथ महाराजांनी तर त्या भारुडांना एक खूप मोठं वलय प्राप्त करून दिलं आणि त्या दृष्टिकोनातून डॉक्टर रामचंद्र देखणे सरांनी ही कला महाराष्ट्राच्या बाहेर परदेशापर्यंत नेऊन पोचवले आणि 2 आठवड्यापूर्वीच मला केंद्र शासनाचा उस्ताद बिस्मिल्ला खा पुरस्कार हा भारूड वाङ्मयातील कामासाठी आणि भारूड सादरीकरणासाठी झाला. त्यामुळे थोडक्यात सांगायचं झालं तर कळणारी भाषा आणि पेलणारं तत्त्व म्हणजे भारूड. सहज या गावावरून चाललो होतो, पाहतो तर काय, झाडाला पान नाही, माणसाला कान नाही आणि तुम्हाला भान नाही. म्हणून म्हणलं जावं आणि या ठिकाणी होरा सांगावा, मी आलो रायाचा जोशी होरा ऐका जी माय बाप. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका जी माय बाप. होरा ऐका जी माय बाप, होरा ऐका जी माय बाप. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका जी माय बाप. मनाजी पाटील देहगावीचा, जसं गावावरती नियंत्रण पाटलाचं तसं देहावरती नियंत्रण मनाचं. मनाजी पाटील देहगावीचा, विश्वास धरू नका त्याचा, हा घात करील नेमाचा, पाडील फशी. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका जी माय बाप. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका जी माय बाप. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका जी माय बाप. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका जी माय बाप. हो होरी हो होरी हो. हे जे मन आहे ह्या देहावरती नियंत्रण मनाजी पाटलाचं आहे. हा जो मनाजी पाटील आहे म्हणजे मन रूपी पाटील, हा संकल्प विकल्पांचं हा कोळी कीटकासारखा असतं. एखादा कोळी कीटक तोंडातून एक लाळ निर्माण करतं, त्या लाळेतून कोळाष्टक नावाचं एक जाळं निर्माण करतो, त्या जाळ्यामध्ये स्वतःही तो अडकतो आणि इतरांना अडकवतो. तसा हा मनाजी पाटील संकल्प विकल्पांचं जाळं निर्माण करतो आणि या जाळ्यामध्ये स्वतःही अडकतो आणि इतरांना अडकवतो. त्यामुळे पंढरपूरला जायचं जरी असलं तरीसुद्धा मी जाऊ का नको हा जो संभ्रम मनामध्ये निर्माण होतो त्याचं फलित मनाजी पाटील आहे. अगदी साध्या आणि सरळ सोप्या शब्दामध्ये देखणे सरने आज आपल्याशी बोलताना सांगितलं आहे भारुडाचं महत्त्व देखील काय यावेळेस त्यांनी सांगितलं आणि वारी सोहळ्यामध्ये प्रमुख जी मागणी आहे ती तातडीने सरकारने कशा पद्धतीने पूर्ण करावी त्यावेळेस त्यांनी आपल्याशी दिलखुलास गप्पा मारला. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर फडसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुरंदवडे.